हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। या निवडणुकीत काय होईल ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही। ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा ठाकरेंसोबत। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला। मोदींनी नाकारलं तरी देखील आरोप खोलवर रुजला होता। भुजबळांचं वक्तव्य। भुजबळ नेहमीच भाजपला डिवचतात। नेहमी त्यांचं का ऐकून घ्यावं? कुणी युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही। निलेश राणे आक्रमक। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी महायुतीमध्ये आज खलबतं होण्याची शक्यता। 2 दिवसांमध्ये 4ही जागांवर महायुतीमध्ये नावांची घोषणा होणार। सूत्रांची माहिती। महायुती मनसेला मदत करणार का याकडे लक्ष। विधानसभेमध्ये 80 ते 90 जागा देण्याचा शब्द। भुजबळांचा दावा। तर भाजपला सर्वाधिक जागा मिळतील। दोन्ही मित्र पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल। फडणवीसांची प्रतिक्रिया। पुणे अपघात प्रकरणी चौकशी समितीवरील पल्लवी सापळेंच्या नियुक्तीला विरोध। भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांची नियुक्ती कशी? ठाकरे गटाचा सवाल। ससूनच्या वैद्यकीय तपासणीमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी समिती गठीत। पुणे अपघात प्रकरणातील ससूनमधील आरोपी डॉक्टर श्रीहरी हळनोरची प्रकृती बिघडली। आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी हळनोर सध्या पोलीस कोठडीत। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी। तर मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार। तावरेचा पोलीस तपासात इशारा। मुख्यमंत्री शिंदे आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक घेणार। मान्सूनपूर्व तयारी, पूर, दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत आढावा घेतला जाणार। राज्यामध्ये जूनपासूनच कोसळधारा। मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण। जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। नवी मुंबईमध्ये आज 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार। भोकरपाडा इथल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत पाणी बंद। उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। राज्यामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये 299 गैरप्रकारांची नोंद। कॉपी केल्याप्रकरणी 145 विद्यार्थ्यांवर कारवाई। नवी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये बॉम्ब असल्याचा कॉल। प्रवाशांना बाहेर काढत सुरक्षा यंत्रणांकडून विमानाची कसून तपासणी। तपासामध्ये काहीही आढळून आलं नाही। रेमल चक्रीवादळाचा पश्चिम बंगालला तडाखा। 15,000 घरांचं नुकसान। 2,07,000 नागरिकांचं स्थलांतर। अनेक भागातील झाडं कोसळून विद्युत खांबही पडले। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।